ओके. सो इकडे ना एक आसा नावाचा व्यक्ती आहे, आसा. ओके, किंवा आसा जो आहे त्याच्याबद्दल दिले आसा. ओके, असा नाही, आसा. त्याच्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. बायबल इकडे सांगतं की ओदेदाचा पुत्र अजर्या आहे, यास काय झालं, देवाच्या आत्म्याने स्फूर्ती दिली, परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला आणि त्या अजर्याला काही वचन प्राप्त झाले आणि देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं की जाऊन ह्या गोष्टी बोल. तर तो काय करतो माहिती, आसा जो आहे ह्या व्यक्तीला भेटायला जातो. ओके, त्याला ज्यावेळेस भेटायला जातो तर तो काय म्हणतो की की अहो यहुदी व बन्यामिनी लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा. आता देवाचा आत्मा हा जो अजर्या आहे त्याच्यावर आलाय. देवाचा आत्मा त्याला काही गोष्टी बोलण्यासाठी प्रवृत्त करतो. ह्या गोष्टीबद्दल पण आपण शिकू की काही लोक नाही का जन्मता निवडलेले असतात, काही लोकांवर देवाचा आत्मा येतो त्यावेळेस ते भविष्यवाणी करतात. काही लोकांना परमेश्वर असं रॅन्डमली पिकअप करतो आणि नाही का एका गोष्टीसाठी त्यांच्या मुखामध्ये स्वतःची वचनं घालतो. ते तेवढ्या वेळेपुरतं असतं आणि ते गोष्ट बोलून झाली की ती लोक नॉर्मल होतात. ओके, सो ह्या गोष्टी पण आपण येणाऱ्या दिवसामध्ये जर परमेश्वराने आपल्याला चालवलं तर आपण शिकूया. तसं हा अजर्या नावाचा जो एक व्यक्ती आहे त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला, त्याला देवाकडून काही वचन काही शब्द मिळाले आणि तो तिकडे जाऊन बोलायला लागतो, घोषणा करायला लागतो. ओके, तो काय म्हणतो, यहुदी आणि बन्यामिनी ही लोक, मी सांगतो ते ऐका, श्रवण करा, तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील. ओके, आज ही गोष्ट आपल्याला सुद्धा ऐकायची आहे. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला कधी सोडून जात नाही, कधीच सोडून जात नाही. पण प्रॉब्लेम काय होतो, आपण देवाच्या पक्षातून बाहेर निघतो. दोन जग आहेत, एक प्रकाशाचं जग आहे, एक अंधकाराचं जग आहे. जीवन आहे, मरण आहे. ओके, त्यानंतर ना परमेश्वराचं जग आहे आणि सैतानाची सुद्धा त्याची स्वतःची एक दुनिया आहे, स्वर्ग आहे, नरक आहे. तर तुम्ही नाही का मध्ये कुठे आधांतरी लटकू शकत नाही. अशी कुठली जागा नाही की मी मध्येच राहील, हे पण नको ते पण नको, कोणामध्येच पडायचं नाही, आपलं वेगळं राहायचं. नो, असं डिप्लोमसी आपल्याला करता येणार नाही किंवा अशी न्यूट्रल फेज नाहीये जिथे इथे नाही तिथे नाही असं जाऊ लागेल. सो इकडे जर तुम्ही प्रकाशाच्या राज्यामध्ये आहात याचा अर्थ तुम्ही अंधकाराच्या राज्यात नाही आहात. पण जर तुम्ही प्रकाशामध्ये चालत नाहीये तर अल्टिमेटली यू आर वॉकिंग इन डार्कनेस. ओके, जर तुम्ही जीवनामध्ये चालत नाही तर जीवनामध्ये चालत नाही याचा अर्थ तुमच्यामध्ये मरण काम करते. जर तुम्ही मरणामध्ये नाहीये तर तुम्ही जीवनामध्ये चालत आहात. प्रेज द लॉर्ड. सिमिलरली जर आपण परमेश्वराशी संलग्न नाहीये, परमेश्वरासोबत नाहीये, परमेश्वराचा हात धरून चालत नाही, देव जे बोलतोय त्या गोष्टी करत नाही, देवासोबत आपलं रिलेशनशिप नाही, आपल्याला वाटतं नाही मी ठीक आहे, मी एवढं जास्त देवासोबत नाहीये, हे नाहीये, माझा फक्त विश्वास आहे, माझा विश्वास मनात आहे, मला काही लोकांना दाखवायला आवडत नाही. कित्येक लोकांना असं वाटतं, आपण बोललो ना, प्रार्थना करा, चर्चला येत जा, रेग्युलर राहा, प्रभूमध्ये विश्वास ठेवा, मीटिंग्सला या, किंवा असं तर नाही आम्ही खूप बिझी आहे, हा आमच्याकडे वेळ नाही असं बोलणार. आणि मग त्यांना ना विचारलं ना की का येत नाहीये, कधीतरी या, भेटा, तर ते लोक म्हणणार नाही आम्ही पण विश्वास ठेवतो, आमच्या मनामध्ये भाव आहे, आम्हाला तुमच्यासारखं ना दिखावा करायला आवडत नाही, आम्हाला तुमच्यासारखं दाखवायला आवडत नाही. ओके, इट्स नॉट शोईंग ऑफ. हे काय आपण प्रिटेंड करत नाही, आपण दिखावा करत नाहीये. पण जर तुम्ही परमेश्वरासोबत चालत आहात तर ते दिसून येणार. तुम्ही देवावर जो विश्वास ठेवताय तो दिसून येणार. कारण बायबल सांगते विश्वास हा कृतीशिवाय अधुरा आहे, मेलेला आहे. सो तुमच्या कृतीतून तुमचा विश्वास दिसणार. सो तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही जे काम करताय, तुमचं वागणं, बसणं, उठणं, सगळ्या गोष्टी, तुमचं लाईफस्टाईल हे दाखवणार की तुम्ही कोणत्या वेदीला नमन करताय, कोणती वेदी तुमच्या जीवनामध्ये स्ट्रॉंग आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे तो त्या लोकांना म्हणतो की मी सांगते ते ऐका, तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील. प्रेज द लॉर्ड. देव सोडत नाहीये, पण जोपर्यंत आपण देवाच्या सोबत चालतोय, देवाने सांगितलेल्या गोष्टी करतोय ना, आपण त्या परमेश्वरासोबत, त्या आशीर्वादामध्ये, शांतीमध्ये, पण आपण त्याचा हात सोडतो आणि पळून जातो त्या जगातल्या आकर्षणाकडे, त्या मोहाकडे. मला हे पाहिजे, हो मला ते पाहिजे, देवासोबत चालणं किती बोर आहे, हे नको, ते नको, ते नको, असं नाही तसं नाही, हो नुसतं सरळ बघत चालायचं. काही हे पाहिजे म्हटलं की नो, ते पाहिजे म्हटलं की नो, नाही हे पाप आहे, हे नाही करायचं, हे चुकीचं आहे, ह्याच्यासाठी आपण नाही, देवासोबत चालणं किती बोर आहे. आणि असं वाटतं बरेच लोक हात सोडतात आणि जगातल्या आकर्षणांमध्ये, जिथे त्यांचं मन जाते, जो सैतान त्यांना जगातल्या गोष्टींमध्ये ओढत आहे, नाशमान गोष्टींच्या मागे, त्याच्यासाठी स्वतःच्या जीवाचा सौदा करून बसतात. ओके,
तो काय म्हणतो, तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील, तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल. हालेलुया. पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील. प्रेज द लॉर्ड. याच्यात काही वेगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. खूप स्पष्ट अगदी क्लिअरली इकडे मेन्शन केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. बहुत काळपर्यंत इस्रायलास खऱ्या देवाची ओळख नव्हती. त्या शिकवावयास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. सो हा जो असा होता किंवा त्याच्या वेळचे जे हा जो काळ होता ना, त्यावेळेस कसं होतं माहितीये का, की त्यावेळेस ना कोण याजक नव्हता, कोणी नियमशास्त्र त्यांना सांगणारं नव्हतं, नियमशास्त्र सुद्धा त्यांना सापडत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. बरेच वर्षांनंतर योशिया राजाच्या वेळेस ज्यावेळेस ते मंदिराची साफसफाई करतात त्यावेळेस त्यांना नियमशास्त्राचा ग्रंथ सापडतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते लोक नाही का नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन येतात, मग राजा वाचायला लागतो. पण हा मधला काळ असा होता की इस्रायल लोक, बन्यामिनी, यहुदा हे इस्रायलाचे वंशज आहे. आज मोशेने त्यांना बाहेर काढल्यानंतर कितीतरी वर्ष झाली आहेत, 500-600 वर्ष झाल्यानंतर जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा काय होतंय माहिती, हळूहळू हळू त्यांना त्या इस्रायलाच्या परमेश्वराची, त्या देवाची, ज्या परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर काढलं होतं, फारोच्या हातातून सोडवलं होतं, ज्यांना प्रॉमिस लँड मध्ये नेलं होतं, ज्याने अब्रामाच्या संततीला आशीर्वादित केलं होतं, ज्याने देवाचं वचन सांगतं की माझ्या मुला, ओके, देवाचं वचन सांगतं की तू आपल्या मुलांना नियमशास्त्र शिकव, त्यांना ना परमेश्वराचे मार्ग शिकव. कोणाचे? परमेश्वराचे, जगाचे मार्ग नाही. बायबलमध्ये असं नाही दिलंय जगाचं व्यवहार ज्ञान शिकव, जगात कसं चालायचं, कसं वागायचं, कुठे काय बोलायचं हे शिकव. आपण ह्या सगळ्या गोष्टी तर देतो ना, आपण स्कूलमध्ये टाकतो, आपण वेगवेगळे लाईक ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना शिकवतो, आपण वेगवेगळे क्लासेस त्यांना लावतो की नाही हे पण आलं पाहिजे, ते पण आलं पाहिजे. वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशन. एका पोस्ट साठी नाही का हजारो लोकांची संख्या आहे. सो हे एवढं आहे, कॉम्पिटिशन आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहे. या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकलं पाहिजे म्हणून आपण आपल्या मुलांवर प्रेशराईज करतो, आपण आपल्या मुलांना तयारीत करत असतो. बिकॉज या समाजामध्ये जर ते मागे राहिले तर डिप्रेशन, डिसअपॉइंटमेंट किंवा नाही का ती थट्टा ही सहन होणार नाही. आजच्या जनरेशनला नाही होत. 80s 90s अगदी 2000 पर्यंत जन्माला आलेल्या मुलांना प्रेशर कसा सहन करायचा, अपमान कसा पचवायचा, अपयशी झालं तर पुन्हा कसं उभारायचं, कसं पुढे चालायचं हे माहित होतं. आजच्या मुलांना माहित नाही. आजच्या मुलांना फेल्युअर्स माहित नाही, अपयश माहित नाही, त्यांना इन्सल्ट सहन होत नाही, कोणी हसलं तर सहन होत नाही, तर सडनली ते लोक व्हायलेंट बनतात किंवा ते लोक सुसायडल टेंडन्सी मध्ये जातात. आत्महत्या करणं हे सहन होत नाही, ते सहन होत नाही. सगळं असून सुद्धा नोकरी आहे, पगार आहे, पण प्रेशर सहन होत नाही कामाचा, माझा बिझनेस चालत नाही, मला हे लॉस झालं, मला ती सोडून गेली, माझं ब्रेकअप झालं, माझं मॅरेज मध्ये हे प्रॉब्लेम आहेत, मला हे असं असं आहे, मुलांचे चॅलेंजेस आहेत, अँड यू नो व्हॉट इज द बेस्ट सोल्युशन, चला आपण जाऊन जीव देऊ. ओके, तर ह्या गोष्टी माहित नाहीये. पण देवाचं वचन सांगतं की तू आपल्या मुलांना परमेश्वराचे मार्ग शिकव, त्यांना नियमशास्त्र शिकव, कारण जेव्हा ते मोठे होतील ना तेव्हा ते देवापासून, या मार्गापासून भटकणार नाही. आणि इकडे बायबल सांगते की हा जो मधला पिरियड होता ना त्यावेळेस नियमशास्त्र पण नव्हतं, कारण ज्या पिढ्यानपिढ्या हे लोक चालत राहिले, आता त्या जागेमध्ये राहिले, जी जागा मोशेद्वारे परमेश्वराने त्यांना दिली, यहोशुआने वाटणी करून दिली, 1 पिढी 2 पिढी 3 पिढी अशा अनेक पिढ्या येऊन गेल्या. आणि नंतर काय झालं माहिती, की त्यांना नियमशास्त्र शिकवणं, देवाचे वचन सांगणं, परमेश्वराने पाळायला सांगितलेले सणवार सांगणं, त्यांना वेदी बांधायला शिकवणं, त्यांना वेदीवर कसं अर्पण न्यायचं, कसं आपल्या पापांसाठी माफी मागायची, कसं आपण नवीन जीवन सुरू करायचं, हे सगळं सांगणं बंद झालं. ग्रंथ वाचणं बंद झालं. नियमशास्त्र हरवून बसला. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्राचा ग्रंथ मोशे 40 दिवस 40 रात्र परमेश्वराच्या सानिध्यात होता. दुसऱ्यांदा ज्यावेळेस होता त्यावेळेस पुन्हा दगडी पाटांवर त्याने वचनं लिहून आणली. देवाने त्याला बसवून सांगितलं की तू हे लिही, ते लिही, असं कर, तसं कर, वेगवेगळे विधी, वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ग्रंथ, देवाची वचन ते लोक गमावून बसले. आणि हा जो मधला पिरियड होता ना, लोक आपापल्या विचाराने चालत होते. तुम्ही आसाच्या आधीची लोक होती, अबिया, आसा, वेगवेगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही वाचाल ना तुम्हाला समजेल. प्रेज द लॉर्ड. आणि आता इथे काय झालंय माहिती, नियमशास्त्र नाहीये, वचन नाहीये, देवाचं वचन सांगणारा सुद्धा कोणी नाहीये, आठवण करून देणारा कोणी नाहीये. पण बायबल सांगतं पण ते आपल्या संकटावस्थेत
परिस्थितीत इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यास पावला. प्रेज द लॉर्ड. आता ह्या वेळेस सांगतं की ते आपला इस्रायलाचा देव परमेश्वर याच्याकडे वळून त्याला शरण गेले, त्यावेळेस देव त्यांना पावला. देवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. देव रागावून, तोंड फिरवून, पाठ दाखवून थांबला नाही. गॉड एक्सेप्टेड देम. परमेश्वर तर वाट पाहत होता की लोक माझ्याकडे येतील. ही वॉज स्टील वेटिंग. जसं उधळा पुत्र निघून गेला, तो तर सोडून सगळं निघून गेला पैसे घेऊन, पण इकडे त्याचा पिता वाट पाहत होता ना, तसं ह्या वेळेस सुद्धा ना परमेश्वर आपला पिता वाट पाहत बसला होता. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे यापैकी कोणासही शांती नसे. देशाच्या सर्व रहिवाशास फार संकटे प्राप्त होत असत. प्रेज द लॉर्ड. देशाच्या सर्व रहिवाशास फार संकटे प्राप्त होत असत. राष्ट्रावर राष्ट्र उलटून, नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यास त्रस्त करत असे. हालेलुया. पण बायबल सांगतं तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका. हे सगळं कोण बोलतोय आता माहिती? हा जो अजर्या आहे, ज्याच्याद्वारे परमेश्वर घोषणा करत आहे, परमेश्वराने त्याच्या मुखामध्ये शब्द घातलेत. ओके, तो काय म्हणतोय? तो ह्या लोकांना येऊन सांगतोय पण तुम्ही हिम्मत धरा. राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य, वेगवेगळ्या गोष्टी, अनेक अडचणी, अनेक प्रॉब्लेम झालेत. पहा मत्तईमध्ये जर तुम्ही वाचलं शेवटच्या काळाविषयीची लक्षणं, त्यामध्ये पण दिलंय. काय होईल माहिती? शेवटच्या काळामध्ये राष्ट्रावर राष्ट्र उठेल, राज्यावर राज्य उठेल, ठिकठिकाणी भूमिकंप होतील, लढाया होतील, वादविवाद होतील, पण एवढ्याने शेवट होत नाही. हे तर त्या गोष्टींची सुरुवात आहे असं समजा परमेश्वर म्हणाले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपल्याला सुरुवात जी सहन होत नाही, मग त्या गोष्टी जेव्हा अजून तीव्र होतील तेव्हा किती वाईट असेल. प्रेज द लॉर्ड. पण इकडे देवाचं वचन काय सांगते? सेम वर्स आहे की राष्ट्रावर राष्ट्र उलटून, नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, पण तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल. हालेलुया. आणि बायबल सांगतं 15:8 वचन नीट वाचा, नीट वाचा. आसाने ही वचने व ओदेत संदेश त्याचा संदेश ऐकला. हालेलुया. तेव्हा त्यास धीर आला व त्याने यहुदा व बन्यामीन यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राईमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यातून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकिल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवडी पुढे होती तिचा जीर्णोद्धार केला. प्रेज द लॉर्ड. हे वचन कोणीतरी ना दुसऱ्या ट्रान्सलेशन मधून, प्रोबॅबली पंडिता रमाबाईंच्या ट्रान्सलेशन मधून वाचा. 15:8, 2 इतिहास 15:8. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. ओके, आता इकडे काय झालंय की हा जो आहे ओदेदाचा मुलगा अजर्या, ज्याच्यावर परमेश्वराचा आत्मा आलाय आणि तो काही गोष्टी सांगतोय, आणि त्याने जाऊन काय त्या लोकांना सांगितलंय की तुम्ही देवासोबत चालणार तर परमेश्वर तुमच्या सोबत चालेल, तुम्ही देवाला सोडून देणार, त्याग करणार तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला काही मदत करू शकणार नाही, कारण तुम्ही त्याला सोडून जाताय. देव सुद्धा त्याग करेल. आणि ती वेळ अशी होती की कोणी याजक नाहीये, नियमशास्त्र नाहीये, कुठला रेफरन्स नाहीये, कुठला पुरावा नाहीये, पूर्वजांचा देव काय करत होता याची त्यांना ओळख उरलेली नाहीये. पण त्या कष्टामध्ये, त्या त्रासामध्ये राष्ट्र राज्यावर उठलंय, नगर नगरावर उठलंय, लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत आणि सगळे जण ना त्रासलेले आहेत, सगळे जण कुठल्या ना कुठल्या अडचणीमध्ये. बायबल सांगतं की ते सगळ्यांना ना कष्ट होत होते, त्रास होत होते, सगळ्यांवर फार संकट होती, सगळे संकटातून जात होते. पूर्ण शहर, पूर्ण कुळ, पूर्ण वंश, पूर्ण सगळे ते नगर जे आहे, ती लोक आहेत, ते शहर, ते सगळं फार संकटातून जात होतं. पण त्याच्यातही देवाचं वचन काय सांगतं की हिम्मत धरा. हिम्मत धरायला प्रभू केव्हा म्हणतोय माहिती? जेव्हा तुम्ही संकटाने घेरलेले, जेव्हा तुम्ही अडचणीत सापडलेले, ज्यावेळेस तुमची शक्ती आता संपली असं तुम्हाला वाटतं, ज्यावेळेस तुमचा मेंदू काम करायचं थांबला आहे, परमेश्वर काय म्हणतोय माहिती? हिम्मत धरा. हालेलुया. आणि इकडे वचन सांगतं की तुम्ही हिम्मत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचं तुम्हाला फळ मिळेल. आणि ही लोक आता देवाकडे वळतात. देवाला जेव्हा जेव्हा हाक मारली परमेश्वराने उत्तर दिले, परमेश्वराने नाकारलं नाही. आणि आता वचन सांगतं की त्यावेळेस ज्यावेळेस आसाने ही वचन ऐकली की देव काय म्हणतोय, हिम्मत धरा, देव काय म्हणतोय की नाही का तुम्ही पुन्हा आपल्या कर्तृत्वाचं फळ भोगाल, तर ह्या आसाला समजलं परमेश्वराला काय बोलायचंय. या संदेश त्याच्या मुखाचे शब्द जे होते ते देवाची वॉर्निंग जी होती त्याला समजले. आणि त्याने काय केलं? सगळ्यात पहिलं त्याने काय केलं पहा, ज्या वेळेस त्याला कळलं, कारण त्याला दिसतंय आम्ही सगळे संकटाने घेरलेलो आहे, कुठली गोष्ट व्यवस्थित काम करत नाहीये, आणि त्यावेळेस त्याने काय केलं माहिती? बायबल सांगतं त्याने
ही वचने, त्याने ओदेत संदेश, त्यांचा संदेश ऐकला, तेव्हा त्यास धीर आला आणि त्याने यहुदा व बन्यामीन यांच्या सर्व प्रदेशातून, यहुदा, बन्यामीन, इफ्रामाचा डोंगराळ प्रदेश, या सगळ्या जागेमधून आणि जी जी नगर त्याने जिंकली होती त्या सगळ्या नगरातून सगळ्यात पहिलं त्याने जे काम केलं, अमंगळ वस्तू काढून टाकल्या, सर्व अमंगळ वस्तू. ओके. आणि परमेश्वर, अमंगळ म्हणजे सगळ्या डिफाईल्ड गोष्टी, ज्या गोष्टी देवापासून नाहीये, चुकीच्या गोष्टी, अंधकाराच्या गोष्टी, अशा सर्व अमंगळ वस्तू त्याने काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवडी पुढे होती तिचा जीर्णोद्धार केला. इन शॉर्ट, ही रिपेअर्ड दॅट ऑल्टर. ओके. जसं एलियाने ती वेदी रिस्टोर केली, रिपेअर केली होती, तिचा जीर्णोद्धार केला होता, ही ऑल्सो डिड द सेम थिंग. बरेच वर्ष देवाच्या समोरच्या वेदीवर कोणी जात नव्हतं, तिथे जाणारा याजक उरला नव्हता, कोणी नियमशास्त्र वाचणारलं उरलं नव्हतं, नियमशास्त्र कुठे गेले ह्याचं कोणाला शोध नव्हता, पत्ता नव्हता. आणि देवाचं मंदिर, त्याच्या पुढचं देवडी, त्याचं स्थान, पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान, ती वेदी, सगळ्या गोष्टी ओसाड पडल्या होत्या. पण ह्याने काय केलं, ज्यावेळेस देवाचं वचन ह्याला मिळालं ना, द व्हेरी फर्स्ट थिंग हे डिड अँड दॅट वॉज, त्याने सगळ्या त्या हाय प्लेसेस जे होते, दुरात्म्यांसाठी बांधलेल्या ज्या गोष्टी होत्या, अमंगळ वस्तू होत्या, त्या सगळ्या वस्तू त्याने काढून टाकल्या. सगळ्या वस्तू ज्या, का बरं ह्या अमंगळ वस्तू काढून टाकल्या असतील? कॅन यू टेल मी? फक्त ह्या वस्तू तर होत्या, भलेही त्या श्रापित असतील, काही असतील, अमंगळ असतील, का काढून टाकल्या? बिकॉज ज्या वेळेस या अमंगळ वस्तू असतात, ज्या वेळेस या चुकीच्या गोष्टी असतात, ज्या वेळेस या अंधकाराच्या राज्याच्या गोष्टी असतात, इट बिकम्स अ पोर्टल, किंवा ते एक असा दरवाजा बनतो. बिकॉज ह्या वस्तू आहेत याचा अर्थ तिकडे ती अंधकाराची वेदी आहे. सो वेदी अशी जागा आहे जिकडून एका जगातले लोक दुसऱ्या जगामध्ये कम्युनिकेट करतात. ओके. आत्मिक जग आपल्या जगाशी संपर्कात येतं, आत्मिक जगातून ह्या जगामध्ये लोक देवाणघेवाण करू शकतात, ही अशी जागा असते वेदी. सो ह्या अमंगळ गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या अमंगळ गोष्टींद्वारे, त्या वेदीद्वारे दुरात्मे त्या नगरावर, त्या शहरावर, त्या लोकांवर प्रभाव करू शकतात. प्रेज द लॉर्ड. सो ही न्यू देअर ओनली, त्याला समजलं की ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, खरा परमेश्वर कोण आहे? तोच इस्रायलाचा परमेश्वर आहे. त्याला शरण गेलं तर तो आपली प्रार्थना ऐकणार. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तो करतो ते म्हणजे त्याने त्या सगळ्या अमंगळ गोष्टी काढून टाकल्या. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने काय केलं की सर्व वस्तू काढून टाकल्यावर परमेश्वराची जी वेदी होती, जी परमेश्वराच्या देवडी पुढे होती ना, तिचं त्याने काय केलं, जीर्णोद्धार किंवा तिला रिपेअर केलं. ती ओसाड पडलेली होती, मोडलेली होती, कोणी तिकडे काही अर्पण घेऊन जात नव्हतं, कोणी त्या वेदी समोर प्रार्थना करत नव्हतं, कोणी त्या वेदी समोर परमेश्वराच्या नावाने हाक मारत नव्हतं, कोणी त्या वेदीकडे देवाची वाट पाहत नव्हतं, कोणीच देवासाठी भेट वस्तू घेऊन जात नव्हतं त्या वेदीवर, कोणीही देवाच्या नावाला हाक मारत नव्हतं. आणि देवडी समोर परमेश्वराच्या मंदिरामध्ये जी वेदी होती त्या वेदीवर कोणही फेथफुली जात नव्हतं, अर्पण घेऊन जात नव्हतं, बलिदान घेऊन जात नव्हतं, काहीच करत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे परमेश्वराचं राज्य, तिकडून जी देवाणघेवाण, लिटरली यु नो दॅट पोर्टल वॉज क्लोज्ड. ही जी एक मार्ग होता ना, तो बंद झाला होता, कारण कोणीच तिकडे जात नव्हतं, कोणी देवाला हाक मारत नव्हतं, कोणी देवावर विश्वास ठेवत नव्हतं, सगळेजण आपापल्या मनाने चालत होते. आणि देवाच्या सोबत चालायचं थांबवल्यामुळे हे लोक संकटाने घेरले होते. आणि असाला समजले, एक एक संकटाशी लढण्यात आता फायदा नाहीये, तर ज्या गोष्टीमुळे हे संकट आले ते दरवाजेच बंद केले पाहिजे. सो त्याला समजलं, त्याने त्याच्या राज्यातल्या सगळ्या अमंगळ गोष्टी काढल्या. नंतर त्याने काय केलं, जी वेदी होती त्या वेदीचा त्याने जीर्णोद्धार केला, ही रिपेअर्ड. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याने त्या गोष्टी काढल्यानंतर वेदीकडे तो गेला आणि त्याने ती वेदी जी देवडी समोर मंदिरामध्ये होती, ती वेदी त्याने रिपेअर करायचं ठरवलं. कारण त्याला माहितीये, जोपर्यंत ह्या वेदीवर तो परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करत नाहीये, उभं राहत नाही, तिकडे जात नाहीये, तिकडे जोपर्यंत तो जात नाही, त्या करारामध्ये तो येणार नाहीये, त्या वेदीवरून त्याला उत्तर मिळणार नाही आणि हा प्रॉब्लेम संपणार नाही. याचं सोल्युशन त्या वेदीवर आहे, त्याला माहित होतं. प्रेज द लॉर्ड. सो त्याने काय केलं, ती परमेश्वराची वेदी जी होती तिचा जीर्णोद्धार केला. त्याने सर्व यहुदी व बन्यामिनी लोकास व त्याचबरोबर आणि एफ्राम, मनश्शे, शिमोन या प्रांतातल्या लोकांस एकवट केला. आता त्याने सगळ्यांना बोलवलं,
सगळ्यांना बोलवलं. प्रेज द लॉर्ड. त्याचा देव परमेश्वर त्याच्या बरोबर आहे असे लोकांनी पाहिले, तेव्हा इस्रायलतले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले. हालेलुया. तुम्ही बोलल्याने, तुम्ही शिकवल्याने, तुम्ही सांगितल्याने, तुम्ही काही गोष्टी चांगल्या बोलताय म्हणून लोक तुमचं नाही ऐकणार. ज्यावेळेस त्यांना दिसणार की परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यावर आहे, देवाने सांगितलेल्या गोष्टी देव जसं बोलतोय तसं तुम्ही वागत आहात आणि देव तुमचं संरक्षण करत आहे ना, तुम्हाला बोलायची गरज पडणार नाही. तुमच्या घरातली लोक बदलणार, तुमचे फ्रेंड सर्कल बदलणार, आजूबाजूची लोक तुम्हाला त्या रिस्पेक्टने पाहणार. का माहिती? कारण परमेश्वर तुमच्या सोबत असेल. हालेलुया. आणि बायबल सांगतं की हे सगळे लोक नाही का की त्याचा देव त्याच्या बरोबर आहे. कोणती लोक बोलतायत त्याचा देव त्यांच्या बरोबर आहे? माहिती? इस्रायल लोक बोलतायत. ते बायबल सांगतं एफ्राईम, मनश्शे, शिमोन या प्रांतातल्या लोकांस एकत्र केले. ही लोक काय म्हणतायत की त्याचा देव त्यांच्या सोबत. अरे हा त्यांचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आपला देव नाही. ते म्हणतात त्याचा देव त्याच्या बरोबर आहे. असे लोकांनी पाहिले, तेव्हा इस्रायलतले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले. आसाच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षाच्या 3ऱ्या महिन्यात ते यरूशलेम येथे एकत्र झाले आणि त्यांनी आणलेल्या लुटीतून हालेलुया 700 बैल, 7,000 शेरडे मेंढरे त्या दिवशी परमेश्वरास अर्पिली. हालेलुया. त्याने सगळ्या चुकीच्या गोष्टी काढल्या, माफी मागितली, परमेश्वराला शरण गेला, सगळ्या अमंगळ वस्तू काढल्या, जी वेदी मोडलेली होती, ओसाड पडलेली होती, ती वेदी साफसूफ केली, ती वेदी रिपेअर केली आणि मग त्याने काय केलं? सगळ्यांना बोलवलं. हालेलुया. आणि त्या वेदीवर त्याने बलिदान दिलं. दीज आर द स्टेप्स, दिस इज द वे. ह्या प्रकारे तुम्ही सगळ्या गमावलेल्या गोष्टी मिळवता. या प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विजयी होता. हालेलुया. आणि जे लुटीतून त्यांनी मिळवलं होतं त्यातले 700 बैल, 7,000 शेरडे मेंढरे त्या दिवशी, एका दिवशी परमेश्वरास अर्पिले. त्यांनी असा करार केला की प्रेज द लॉर्ड. आपण शिकलोय ना, मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही ज्या वेळेस ती वेदी, कुठली प्रार्थनेची वेदी असेल, परिवाराची असेल, तुमच्या ऑफिसची असेल, बिझनेस साठी तुम्ही केली असेल, वेदी इज व्हॉट. आता तर वेदी तशी स्ट्रक्चर नाहीये. वेदी म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवता आणि देवासमोर तुम्ही रोज येता, दॅट इज युअर ऑल्टर. सो ती वेदी वेगवेगळी असू शकते. तुमच्या वेदीचं वेगवेगळं नाव असू शकतं. काही वेद्यांवर तुम्ही रोज व्हिजिट करता, काही वेद्यांवर ऑल्टरनेट डे, काही वेद्यांवर आठवड्यातून एकदा करता. प्रेज द लॉर्ड. बट तुमच्या जीवनात वेदी असली पाहिजे. तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचंय, तुम्हाला जर पुढे जायचंय, तुम्हाला जर या परिस्थितीतून, या संकटातून, या अडचणीतून बाहेर पडायचंय, दीज आर द प्रिन्सिपल्स. हालेलुया. त्याने काय केलं? त्या वेदीवर 700 बैल, 7,000 शेरडे मेंढरे याचं बलिदान केलं. नाव ही इज मेकिंग कॉव्हनंट. आता तो काहीतरी करार तिकडे करत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं त्यांनी असा करार केला की आम्ही जीवे भावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर या शरण जाऊ. लहान असो की थोर असो, स्त्री असो की पुरुष असो, जो कोणी इस्रायलाचा देव परमेश्वर या शरण जाणार नाही त्याचा वध व्हावा. त्यांनी जयघोष करून आणि करणे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरा समक्ष शपथ वाहिली. सर्व यहुदी लोक कानभाग करून हर्षभरीत झाले. त्यांनी मनपूर्वक शपथ वाहिली. ते मोठ्या उत्कंठेने त्या शरण गेले आणि तो त्यास पावला. हालेलुया. परमेश्वराने त्यास सोहोनकडून स्वास्थ्य दिले. जे संकटाने घेरलेले होते, चारही बाजूने परमेश्वराने त्यांच्या शांती दिली, त्यांना स्वास्थ्य दिलं, त्यांना आराम दिला, त्यांना विसावा दिला. त्यांना आता परिस्थितीचा सामना करावा लागला नाही. प्रेज द लॉर्ड. इफ यू वॉन्ट, तुम्हाला जर खरंच शॉर्टकट पाहिजे, नाही तर आज हा प्रॉब्लेम आहे ह्याच्याशी लढा, उद्या तो प्रॉब्लेम आहे त्याच्याशी लढा. आज असं झालं, एक एक समस्या, एक एक अडचणीशी लढणार आहे का त्या अडचणीतून बाहेर काढणारा, आपल्याला पावणारा, आपल्याला स्वास्थ्य देणारा त्या परमेश्वरासमोर तुम्ही जाणार आहे आणि नाही का त्या वेदी समोर तुम्ही जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. इफ यू वॉन्ट टू बी द ओव्हरकमर, देवाने आपल्याला बनवलंय, महाविजयी बनवला नाही. यू आर मोर दॅन द कॉन्करर वचन सांगतं, तुम्ही महाविजयी आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर त्या सगळ्या गोष्टींमध्ये चालायचंय ना, या प्रिन्सिपल्स कडे लक्ष द्या. हे जे सगळे अभिवचन आहेत, कसे ते परमेश्वराने दिलेले आशीर्वाद मिळवायचे, कसं त्या ब्लेसिंग्स मध्ये चालायचं, हे वेदी आणि हे आसाने जी वेदी रिपेअर केली नाही, ह्या गोष्टी आपल्याला शिकवतात. बायबल सांगतं त्यांनी करार केला की आम्ही जीवे भावे, आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, आपल्या संपूर्ण प्राणाने
विश्वासाने आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो आहे ना यहोवा, आम्ही त्याला शरण जाऊ. आमच्यापैकी जो परमेश्वर तुला शरण जाणार नाही, काही नाही ना, त्याचा वध होऊ दे, पण आम्ही सगळेजण मनापासून तुला शरण जाऊ. ज्या वेळेस त्याने नाही का ह्याने बोलवलं ना, यहुदी, बन्यामीन, शिमोनी, त्याच्यानंतर इफ्राईम, मनशे, या सगळ्या लोकांना त्याने बोलवलं. यरुशलेमेमध्ये ते जमले आणि बायबल सांगतं त्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, देवासमोर सगळ्यांनी जीवे भावे तो करार केला की आम्ही फक्त परमेश्वर तुझ्यावर विश्वास ठेव, आम्ही आमच्या मनापासून तुझी आराधना करू, आम्ही तू सांगतो ते करणार आणि तूच आमचा परमेश्वर आहे. बायबल सांगतं की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, लोकांनी मनपूर्वक शपथ वाहिली, ते खूप उत्कंठेने देवाला शरण गेले आणि खूप आनंदी झाले, हर्षभरित झाले आणि देव त्यांना पावला. हालेलुया. ती वेदी रिस्टोर केली आहे, अमंगळ गोष्टी काढून टाकल्यात, वेदीवर बलिदान दिलंय, आता त्या करारामध्ये ते आलेत. नाव दिस कॉव्हनंट, ओके, दिस कॉव्हनंट हॅज बिकम ऍक्टिव्ह. हा जो करार तो आहे ना, तो आता सक्रिय झालाय, तो जिवंत झालाय, कारण त्या वेदीवर ह्या गोष्टी बोलल्या आहेत आणि ज्या गोष्टी त्या वेदीवर बोलल्या आहेत, जे अभिवचन त्या वेदीवर दिली आहेत, त्यानुसार आत्मिक जगाचा ह्या जगाशी संपर्क आलाय. म्हणून इकडे ते चारी बाजूने संकटाने घेरलेले होते. आता अमंगळ वस्तू काढल्यावर, वेदी रिस्टोर केल्यानंतर, वेदी रिपेअर केल्यानंतर, त्यावर सॅक्रिफाईस दिल्यानंतर, काही गोष्टी बोलल्यानंतर, मुखाने कबूल केल्यानंतर, करार केल्यानंतर काय झालंय, ज्या चारी बाजूने संकट होती त्या चारी बाजूने त्यांना स्वस्थता, आराम, विसावा मिळाला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं परमेश्वराने त्या सोहोकडून स्वास्थ्य दिले. असा राजाने आपली आई माकाहीला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने चुकीची गोष्ट केली होती, कारण तिने अशेरा प्रित्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती. तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडून तोडून किद्रोन ओहळ्याजवळ जाळून टाकली. सो मच ही वॉज ही सरेंडर टू गॉड, की त्याची बायबल काय सांगतं, त्याने आपली आई माकाहीला राजमातेच्या पदावरून काढले. म्हणजे राजाची आई राजमाता ना, हा राजा आहे, त्याच्या त्या आईला सुद्धा त्याने त्या पदावरून काढलं, बिकॉज शी वॉज नॉट सरेंडरिंग टू गॉड. ती आपल्या जिवंत परमेश्वराला पूर्णपणे शरण झाली नव्हती. तिने स्वतःसाठी पाहिजे त्या गोष्टी बनवल्या होत्या आणि त्या गोष्टीला शरण जात होती. त्याने त्या अमंगळ गोष्टी काढून टाकल्या आणि बायबल सांगतं त्याने उच्च स्थाने इस्रायलातून काढून टाकली नाही, तथापि आसाचे हृदय साऱ्या हयातीत सात्विक राहिले. देवासोबत त्याचं हृदय चांगलं राहिलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं 19 वचन, असा राजाच्या कारकिर्दीच्या 35व्या वर्षापर्यंत पुन्हा युद्ध झाले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो इवन इफ असं असेल, कदाचित तुम्ही प्रार्थना करत होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या, ही ना छोटीशी गोष्ट आहे, तुम्ही खूप वेळा कदाचित हे इतिहासाचं पुस्तक वाचलं असेल, पण मला तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत तुम्हाला वेदी काय आहे हे तुम्हाला समजणार आहे, तुम्ही ग्रॅप करणार नाही ना ह्या गोष्टी, आणि त्यानुसार तुम्ही देवाकडे पाहणार नाही ना, त्यानुसार चालायचा प्रयत्न करणार नाही ना, कुठे ना कुठे तुम्ही ओढले जाणार, मागे ओढले जाणार. इट इज लाईक तुमच्या पायामध्ये साखळ्या बांधल्या, साखळदंड बांधले, तुम्ही चालताय कष्टाने, त्या साखळ्यांचं वजन आहे, मोकळेपणाने चालतात नाही, पुढे जाताय पुढे जाताय पुढे जाताय, तुम्हाला वाटतं येस आता फिनिश लाईन आली, आता मी जिंकणार, आणि तेवढ्यात कोणतरी मागे ओढतंय. तेवढ्यात नाही का त्या असा तोंडापर्यंत आलेला घास तुमचा निघून जातोय. प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी का घडतायत माहिती? बिकॉज यू आर नॉट सर्व्हिसिंग युअर ऑल्टर, यू आर नॉट मेंटेनिंग युअर ऑल्टर, यू आर नॉट रिपेअरिंग युअर प्रेयर ऑल्टर. दिस आर द प्रिन्सिपल्स. आस्क फॉरगिव्हनेस, सगळ्या चुकीच्या गोष्टींचा त्याग करा, वेदी ज्या गोष्टीसाठी तुम्ही बोलले त्या गोष्टीसाठी देवासमोर या, परमेश्वराला सहाय्य मागा, परमेश्वराशी फेथफुल राहा. बायबल सांगतं परमेश्वर चारी बाजूने आपल्याला स्वास्थ्य देईल. आपल्याला आता संकटाशी लढायची गरज नाही, आपल्याला परिस्थितीशी लढायची गरज नाही, आपल्याला एक एक अडचणीचा सामना करायची गरज नाहीये. तर आपोआप या सगळ्या गोष्टी निघून जाणार. का? बिकॉज युअर ऑल्टर ऑन विच यू हॅव कॉव्हनंटेड विथ गॉड, त्या वेदीवर जिथे तुम्ही परमेश्वरासोबत करार केलाय, ती वेदी तुमच्या वतीने बोलणार, ती वेदी तुमच्यासाठी उभी राहणार, ती वेदी तुमच्यासाठी देवाच्या राज्यातून सामर्थ्य पाठवणार. त्याच्या समोर अंधकाराच्या गोष्टी टिकणार नाहीत. आय हॅव सीन मेनी टाइम्स, मी खूप वेळा माझ्या जीवनामध्ये पाहिले की जे लोक प्रेयरला फेथफुल आहेत, जे लोक खूप विश्वास योग्य, काहीही होऊ दे, इकडचं जग तिकडे होऊ दे, किती प्रॉब्लेम होते, ज्यावेळेस ते प्रेयर लाईफ मध्ये फेथफुल राहतात ना, किती पण संकट येऊ दे, ते संकटातून पार जातात, ते संकटामध्ये त्यांचा नाश होत नाही. प्रत्येक संकटामध्ये, त्रासामध्ये
विश्वासामध्ये ते ओव्हरकम होतात आणि पुढे जातात. अँड व्हॉट इज देअर सिक्रेट? देअर सिक्रेट इज देअर प्रेयर लाईफ. दुसरं काही नाही, त्यांचं सिक्रेट, त्यांचं रहस्य त्यांच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये आहे. सो इफ यू आर अ मॅन ऑफ प्रेयर or if you are a woman of prayer, you are more than the conqueror. You will be always victorious. आणि हे प्रेयर करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये एक अशी वेळ येते, एक असा मोड येतो, एक असं नाही का, असं त्यांच्यामध्ये बदल होऊन जातो की जिथे ते स्वतःसाठी मागत नाही. त्यांचं मन नाही राहत मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, नाही आज मला इतके वेळ झोपायचे नाही, मला आता हेच कपडे पाहिजे, मला हीच फॅशन करायची. नो, हळूहळू त्यांचं मन इथून निघून जातं आणि नाही का ते दुसऱ्यांसाठी उभं राहायला लागतात. त्यांचा ना पूर्ण वेळ प्रार्थनेचा ना दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करण्यामध्ये जातो. सो तुम्ही इंटरसेसर आहात ना, तर तुमची प्रेयर लाईफ खूप स्ट्रॉंग आहे. जर तुमची प्रेयर लाईफ स्ट्रॉंग नाहीये ना, तर मग तुम्ही नाही का मध्यस्थी करणारे इंटरसेसर नाहीये. तुम्ही कधीच इंटरसेशन करू शकत नाही जर तुमची प्रेयर लाईफ स्ट्रॉंग नाहीये. तर प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे हा जो आसा आहे, या आसाला ज्यावेळेस देवाचं वचन प्राप्त झालं संदेशाच्या द्वारे, त्याने त्या वचनाला नाही का स्वीकारलं. तो देवासमोर गेला. आज अमंगळ गोष्टी आपल्या जीवनामध्ये काय येत ते पहा. कदाचित राग, चिडचिड, मीपणा, अहंकार, गर्व, कपटीपणा, चोरी करणं, खूप झोपून राहणं, आळशीपणा करणं, प्रार्थना कर म्हटलं की नाही का मूडच नाहीये, बायबल वाच म्हटलं की झोपा काढणं, कंटिन्यू टीव्ही बघणं, कदाचित मोबाईलवर रात्रंदिवस वेळ घालवणं, कदाचित सेल्फी 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 करत राहणं, किंवा कदाचित इंस्टाग्रामवर ही रील टाक, हा हे पोस्ट कर, हा फोटो टाक, याला कमेंट कर, त्याला कमेंट कर. कदाचित ह्या डिफाईल्ड गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये असतील. कदाचित अशा गोष्टी असतील जिकडे ना तुम्ही काय केलं माहिती, सी एव्हरीथिंग इज ऑल्टर. हे सोशल मीडिया ह्याच्याबद्दल मी जो तुम्हाला शिकवायला गेले की ह्याचा नाही का काय अर्थ होतो. जे गुगल आहे, जीमेल आहे, त्याच्यानंतर फेसबुक आहे. ओके, फेसबुकचं जे साईन आहे एफ, जीमेलचं जे साईन आहे जी, किंवा आपण हे म्हणतो की दॅट रेड एनव्हलप अँड ते जे साईन आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. और आय कॅन टेल यू अबाउट गुगलचं साईन, त्याच्यानंतर मेसेंजर, गुगल मेसेंजरचं साईन म्हणा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचे जर रूट्स आपण पाहायला गेले ना, तुम्हाला समजेल ह्या सगळ्यांना एका वेद्य आहेत आणि तिकडून कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी घडतात. अँड वी आर स्पेंडिंग आवर टाइम. हे जे ऑल्टर्स आहे ना, आपला वेळ चोरी करण्यासाठी, आपलं मन आहे ना कंट्रोल करण्यासाठी बनवलं. अँड नाव द मोबाईल हॅज दॅट अबिलिटी, दॅट कॅपॅसिटी दॅट इट कॅन रॉब युअर टाइम. इतकंच काय, तुमचा दिवस चोरी करेल, रात्र चोरी करेल, आणि तुमचा दिवस रात्र चोरी करून तुमच्या शरीराला आराम पण देणार आहे. इतका ऍडिक्शन आहे की द मोमेंट वी वेकअप वी टेक आवर फोन. मध्ये रात्री पण काही झालं, वॉशरूमला जरी जायचं असेल, समजा नाही का रात्री तुम्ही झोपले, गाढ झोपले, तुम्हाला वाटतंय आता नाही का वॉशरूमला आली, चला उठावं, वॉशरूमला जात आहे, तेवढ्यात पण फोन घेऊन पहिले फोन मध्ये काय आहे, कोणी काय केलंय का, एखादा मेसेज पटकन नाही का, कोणाचं स्टेटस, लगेच व्हॉट्सअपला कोणी काय स्टेटस अपडेट केलंय, लगेच फेसबुकवर कोणी काय मेसेज टाकलाय, कोणी मला कमेंट केलीये का, तेवढ्या वेळेत पण आपण हे चेक करतो आणि झोपतो. पण तेवढ्या वेळेमध्ये आपण बायबलची 1-2 वचनं वाचत नाही, आपण 2 मिनिटं अन्य भाषेत प्रार्थना करत नाही, आपण टॉयलेटला गेलो, आजकालचं नाही का सगळ्यांच्या घरी इंग्लिश टॉयलेट आहेत, कमोड आहेत. सो इट्स अ फॅशन, इट्स अ ट्रेंड, किंवा हे एक रिच्युअल झालंय. टॉयलेटला गेलं की आपला मोबाईल घेऊन बसायचा. भले तुमचं विधी सगळे आटपून झाले असतील, 5, 10, 15, 20 मिनिटात, अर्ध्या तासाशिवाय कोणी बाहेर येणार नाही. व्हाय? बिकॉज युअर मोबाईल इज कीपिंग यू. तिकडे नाही का, असं मोबाईल हातात नसेल तर जास्त वेळ बसता येणार नाही, पण मोबाईल हातात असेल देन यू कॅन स्पेंड युअर टाइम. वॉकिंगला गेलंय, डेटवर गेलंय, फॅमिली सोबत गेलंय ना, युअर मोबाईल विल बी ऑन द टेबल. एकमेकांशी बोलताना हा कसं काय असं विचार करावा लागतं, अरे काय बोलू, काय विषय काढू. पूर्वीचे लोक ना रोज संध्याकाळी भेटायचे, एकमेकांसोबत वेळ घालवायचे, बोलायचे. आजकाल आपल्या समोर बोलायला विषय नसतात, मोबाईल मध्ये बोलायला विषय असतात. कमेंट, मेसेज, आपण जेवढं जास्त बोलू शकत नाही तेवढं फास्ट नाही आपण टाईप करतो, आपण मेसेज धडाधड मेसेज टाईप करतो आणि पाठवतो. बिकॉज आज ना हे कंट्रोल झाले. सो दीज आर ऑल आर ऑल्टर, दिस ऑल आर ऑल्टर्स ऑफ द किंगडम ऑफ डार्कनेस. आणि तिकडून ह्या गोष्टी केल्या जात आहेत. लाईक आजकालची मुलं एवढी हायपर ऍक्टिव्ह का असतात, किंवा यस्टरडे ओनली आय वॉज लिस्निंग टू सच इतके सुंदर, लाईक देर इज अ वुमन कॉल्ड बार्बरा ओनेल. ओके, ती कधीच शी इज व्हेरी एजेड,
खूप वयस्कर आहे, विश्वासू आहे आणि ती सगळं लाईक देवाने जे बनवलंय त्यानुसार आरोग्यामध्ये चालायचं. शी इज अगेन्स्ट मेडिसिन, अगेन्स्ट अँटिबायोटिक्स, अगेन्स्ट सर्जरी, अगेन्स्ट एव्हरीथिंग. सो ती ती असं काउन्सिलिंग करत असते की जे देवाने बनवलंय, देवाने जे आपल्याला हर्ब्स दिले, जे वनस्पती दिले, की आपण काय केलं पाहिजे, काय नाही. तिचं साऊंड इतकं नॉलेज साऊंड आहे की आपल्या बॉडीचं फिजिओलॉजी म्हणा, अॅनाटॉमी म्हणा आणि कुठे काय होतंय, काय खाल्ल्याने कसं होतंय, मग ह्याचा सामना कसा केला पाहिजे, का आपण फिवरचं मेडिसिन घेतलं पाहिजे की नाही, कॅन्सरसाठी किमोथेरपीची का गरज नाहीये. सो इन इच अँड एव्हरीथिंग शी कॅन ट्रीट, शी कॅन क्युअर विथ द वे लाईक जे देवाने बनवलंय त्या मार्गाने. अँड शी इज व्हेरी गुड मदर, ग्रँड मदर. ती इतकं सुंदर मुलांबद्दल पण शिकवते. एव्हरीथिंग बेस्ड ऑन द वर्ड्स ऑफ बायबल. ओके, वर्सेस ऑफ बायबल, देवाच्या वचनावर शिकवते. अँड आय ऑलवेज लिसन टू हर बिकॉज शी एनकरेजेस मी की देवाचं वचन घेऊन त्यानुसार प्रार्थना करून चालवण्यासाठी. ओके, सो शी इज गुड डॉक्टर ऑल्सो आणि ती खूप चांगली एक स्त्री सुद्धा आहे. विवाहित स्त्रियांनी कसं असावं, एखाद्या आईने कसं असावं, काय केलं पाहिजे, काय नाही. सो ती बायबल बेस्ड सगळं शिकवते आणि इतकं सुंदर ना की तुम्हाला वाटेल की तुम्ही कोणत्या काउन्सिलरला ऐकताय किंवा काय. सो काही दिवसापूर्वी मी तिचं ऐकत होती, तर ती म्हणत होती आजकालची मुलं खूप हायपर ऍक्टिव्ह आहे, आजकालची मुलं एका जागेवर बसत नाही, आजकालच्या मुलांना काही ना काही सतत लागत असतं. म्हणजे आज तुम्ही एखादं टॉय आणून दिलं ना, संध्याकाळपर्यंत त्या टॉय मधून त्यांचं मन भरलेलं असतं. दे नीड समथिंग डिफरंट. आमच्या वेळेस असं होतं की एकच खेळणं आम्ही किती वर्षानुवर्ष, माझ्या बहिणीचं मी वापरलं असेल, माझं माझ्या भावाने वापरलं असेल, तरी जपून ठेवलं असेल आणि तरी आम्हाला त्याच्याविषयी ओढ असायची. ओके, पण आजकाल कसं आहे, तुम्ही हे दिला ओ त्याचे काय, म्हणजे व्हॅल्यू नाहीये किंवा असं नाही. एव्हरी टाइम दे नीड समथिंग ऑर दी अदर, काहीतरी वेगळ्या गोष्टी, काहीतरी नवीन पाहिजे असतं. अँड शी वॉज टेलिंग की ह्या गोष्टी का होत आहेत, ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत. आज ऑटिझमचे प्रकार वाढलेले आहेत किंवा आज मुलांमध्ये ओसीडी आहे, आज मुलींमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत. जशी बॉडी ज्या वयामध्ये फंक्शन करायला पाहिजे ती नाही काही करत आहे. अँड वन ऑफ द रिझन, अनेक कारणामधलं एक रिझन जे तिने सांगितलं होतं, शी सेड ती काय सांगत होती की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मुलांना जन्म देता, तुम्ही तुमच्या मुलांना दूध पाजता. आजकालचे पेरेंट्स कसं फिडिंग करतात, मदर्स माहिती, बाळाला घेतात, बाळ दूध पिते आणि इन वन हँड कंटिन्युअसली शील बी स्क्रोलिंग हर फोन, कंटिन्युअसली मोबाईलवर स्क्रोल करते. शी सेड ज्यावेळेस बाळ दूध पिते, बाळाकडे पहा, तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट करताय. वेन यू आर कंटिन्युअसली वॉचिंग दोज मोबाईल स्क्रीन, ते मोबाईल स्क्रीनचे रेस तुमच्याद्वारे तुमच्या ब्रेस्ट टू मिल्कला अफेक्ट करतायत. जे वॅक्सिन्स तुम्ही घेताय, जे वॅक्सिन्स इनिशियल डेज मध्ये मुलांना दिले जात आहेत, सो जेव्हापासून वॅक्सिन वाढायला लागला आहे, यूज ऑफ वॅक्सिन, यूज ऑफ मोबाईल फोन, तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढायला लागले. सो शी प्रूव्ड अँड शी सो दिस इज द मेजर रिझन वाय चिल्ड्रन आर लाईक दिस. लोक म्हणतात नाही आजकालची पिढी खूप फास्ट आहे, आमच्या वेळेस असं नव्हतं. दिस इज नॉट आजकालची जनरेशन. व्हॉट वी आर फीडिंग टू देम, आपण त्यांना काय देतोय, आपण त्यांना देवाचं वचन नाही देतोय, आपण त्यांना जगाची टेक्नॉलॉजी देतोय, आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी देतोय. सो जे आपण देतोय ना ते रिप्रोड्यूस केलं जातंय, त्याच गोष्टी त्यांच्यामध्ये दिसत आहेत. आणि त्यावेळेस लिटरली ती म्हणाली की इव्हन मदर्स वेन दे आर प्रेग्नेंट, आज त्या आय एम बायबल पण मोबाईल मध्ये वाचणार, मोबाईल मध्येच राहणार. प्रेग्नेंट राहिल्यावर मला असा त्रास होतोय, मला त्रास होतंय, हे होतंय, कंटिन्युअसली दे आर ऑन द मोबाईल फोन. कंटिन्युअसली झोपताना, उठताना, बसताना तो मोबाईल फोन, पिलो जवळ तो मोबाईल फोन, हातात तो मोबाईल फोन स्वतःच्या जवळच आहे. अँड बिकॉज ऑफ द हाय यूज ऑफ दिस मोबाईल फोन, कारण हा मोबाईल फोन ना एक डिमोनिक ऑल्टर आहे. ओके, याचा कसा उपयोग करायचा हे ज्या माणसाला समजलं ना त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. अदरवाईज मेनी ऑफ द पीपल, आउट ऑफ 10, 9 पीपल आर स्लेव्स टू देअर मोबाईल फोन. ते त्यांच्या मोबाईलचे, ते त्या मोबाईल मधून होणाऱ्या गोष्टींचे गुलाम आहेत. बिकॉज विदाउट मोबाईल फोन नाही का ते कुठेच जाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. अँड गॉड्स ग्रेस, मला ना ही गोष्ट बोलायला खूप चांगलं वाटतं. आय लव्ह टू लिव्ह मोबाईल फ्री. मी मोस्ट ऑफ द टाइम माझा मोबाईल विसरते, मोस्ट ऑफ द टाइम तो इकडे तिकडे पडलेला असतो, मला काही फरक पडत नाही. इफ आय डोंट हॅव मोबाईल फोन आय कॅन सर्वाइव्ह व्हेरी नाईसली. प्रेज द लॉर्ड. यू कॅन कम अँड आस्क माय चिल्ड्रन, यू कॅन आस्क माय हजबंड. सो मोबाईल इज नॉट अ बॅरियर फॉर मी. बट जर तुम्ही एवढे जास्त डिपेंडंट आहेत ना तर फिजिकली सुद्धा त्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. इट इज कॅप्चरिंग युअर माइंड, इट इज डिफाइलिंग युअर आईज.
फिजिकली सुद्धा, स्पिरिच्युअली सुद्धा. अँड दॅट्स वाय ज्यावेळेस तुम्ही वचनावर मेडिटेट करायचं पाहताना नाही होत, तुम्ही हे बायबल वाचताना तुम्हाला त्रास होतो. वाय यू नो? बिकॉज नाव युअर आईज, युअर ब्रेन इज अटॅच टू दोज रेज. आणि ही जी लाईट जी आहे ना, ही लाईट तुमच्या हेल्थ साठी नाहीये, ही तुम्हाला डिटोरिएट करण्यासाठी निर्माण केलेली आहे. सो देर आर सो मेनी थिंग्स, सो मेनी वेज. आपल्याला माहिती, आपण ऐकतो पण आपण सुधारणा करत नाही. प्रेज द लॉर्ड. द बेस्ट फोन वॉज बटनावाला जो फोन होता ना, दॅट वॉज खूप चांगला फोन होता. बट येस, टेक्नॉलॉजी आहे, समाजात ह्या गोष्टी आहेत. काय लोक म्हणतील की हे कसला साधा फोन वापरते, इट्स शेमफुल थिंग ना, आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटतं. ह्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाहीये. गरज आहे, वापरा, बेस्ट फोन वापरा, सगळ्यात हाय क्वालिटीचा, सगळ्यात महागडा फोन आहे तो घ्या. पण काय फायदा जर त्या फोनमुळे तुम्ही परमेश्वरापासून दूर जाताय? सो तुम्ही ह्या गोष्टी जर शिकवताय तुम्हाला हेच दिसणार. पण जर तुम्ही नियमशास्त्र देताय, नियमशास्त्र म्हणजे वचन देताय, देवाचं वचन सांगताय, त्या गोष्टी बोलताय ना, यू विल सी द वर्ड प्रोड्युसिंग फ्रुट्स. हालेलुया. जर वचनाचं हे असाला समजलं होतं, त्याने या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या, सरळ तो त्या वेदीकडे गेला, वेदी रिपेअर केली, देवासोबत सबमिट केला, सगळ्या लोकांना आवाहन केलं, असं असं आहे, आपण मनापासून देवासोबत जायचंय, देवासमोर जायचंय, देवाला आपण शरण जायचंय, देव आपली प्रार्थना ऐकणार, आपल्याला मदत करणार. आपल्या या संकटाचा सामना आता आपण करू शकत नाही, पण ही संकट परमेश्वर आपल्याला यातून बाहेर काढेल. आणि ज्यावेळेस सगळ्या लोकांना त्याने एकत्र उभं केलं, सगळ्या लोकांनी देवाला शरण जायचं ठरवलं, त्यांनी सॅक्रिफाईस केलं, दे मेड अ कॉव्हनंट, तिकडे त्यांनी करार केला. दॅट वॉज द टर्निंग पॉइंट. त्या वेदीवर, त्या अर्पणाद्वारे, त्या कराराच्या शब्दाद्वारे काम करायला लागल्या त्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या जीवनात बदल व्हायला लागले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि आता काय झाले, त्यांना जिथून चारी बाजूने संकटाने घेरलं होतं, त्या चारी बाजूने त्यांना विसावा मिळाला. प्रेज द लॉर्ड. काही करायचं नाही आपल्याला वेगळं. मी अँड माय बायबल, पास्टर क्रिसचं एक खूप सुंदर गाणं आहे. आय डोंट नो मला आठवेल की नाही. आय हॅव अ वंडरफुल ट्रेजर, द गिफ्ट ऑफ द लॉर्ड विदाउट मेजर, वी शाल ट्रॅव्हल टुगेदर, माय बायबल अँड मी. ओके, माझ्याकडे एक असा खजाना आहे, देवाची अशी एक भेटवस्तू आहे की जी परमेश्वराने अमर्यादित रीतीने मला दिलेली आहे. आम्ही दोघं नेहमी एकत्र प्रवास करतो. ते दोघं कोण आहे? माझं बायबल आणि मी. आय हॅव अ वंडरफुल ट्रेजर. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर गाणं आहे पास्टर क्रिसचं. सो यू हॅव अ ट्रेजर. तो खजाना तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे ते गिफ्ट ऑफ गॉड विदाउट मेजर, जे परमेश्वराने मोजून मापून नाही तर मर्यादितपणे, विपुलपणे दिलेलं ते गिफ्ट तुमच्याकडे आहे. तुम्हाला एकत्र प्रवास जर तुम्ही करताय तुमच्या बायबल सोबत ना, ओ माय गॉड, यू कॅन नॉट बी डिफिटेड. ओके, प्रेज द लॉर्ड. सो एव्हरी डे प्रेज द लॉर्ड, वर्शिप द लॉर्ड, रीड युअर बायबल, गो अँड मीट युअर गॉड. हालेलुया. तुमच्या घरामध्ये तो कोपरा, ती जागा असू दे की जिकडे तुम्ही गुडघे टेकणार रोज आणि देवाला तिकडे नाही का, देवासोबत वेळ घालवणार. ह्या गोष्टी करत राहा. प्रेज द लॉर्ड.